बजरंग बली की जय। हनुमान जय श्रीराम। मी नविंदर सिंग अहलुवालिया, आम आदमी पक्षाचा मी संघटन मंत्री आहे। आमचे कार्यकर्ते बरोबर आहेत, नूतनजी, अमरजी, वेगवेगळ्या संघटना नाशिकमध्ये, वेगवेगळ्या NGOज, वेगवेगळे पक्ष आणि नागरिकसुद्धा, नाशिककरसुद्धा हे आज तपोवनाच्या विषयात खूप मोठ्या प्रमाणाने तपोवनामध्ये जमा होत आहेत। गिरीश महाजन म्हणतात आम्ही झाड तोडूनच राहू, आणि आम्ही नाशिककर म्हणतो आम्ही झाड वाचूनच राहू। त्याचसाठी आज आम्ही श्री हनुमानांच्या मंदिरात जाऊन त्यांच्या चरणातलं असलेलं शेंदूर घेऊन आलेलो आहे। कारण यांनी या फुल्या मारल्या होत्या झाडांवरती, आणि हिंदू धर्मात आपली संस्कृती म्हणते का कणाकणात देवाचा वास असतो। त्यामुळे आम्ही आज शेंदूर घेऊन आलो आहे, हनुमंतांना साखळं घातलेलं आहे की हा शेंदूर आपण आता या झाडांवर लावू, याच्यात तुमचा वास असू द्या। आणि आम्हालाही बघायचं आहे की ज्या झाडांमध्ये देवाचा वास असतो, ज्या झाडांमध्ये देव वसलेले आहेत, आत्ता या झाडांना गिरीश महाजन कसे कापतात। कारण हे झाड जे आहेत हे श्वास देणारे आहेत, नाशिककरांना यांच्याकडून श्वास भेटतो आहे, ऑक्सिजन भेटतो आहे। एक एक झाड 100-100, 200-200 किलो वर्षात ऑक्सिजन देतं आहे लोकांना। 1830 झाडांच्या कत्तलीचा सवाल आलेला आहे इथं, आणि 1830 झाडं जेवढं ऑक्सिजन वर्षभरात देणार आहेत त्याच्याने 1230 लोकांना, 1280 लोकांना त्याच्यातनं ऑक्सिजन भेटणार आहे। तर गिरीश महाजन साहेब, तुम्ही नाशिककरांना नडू नका, नाशिककर तुमच्या पुढचे आहेत। जळगावमध्ये तुम्ही डेव्हलपमेंट होऊ दिलं नाही, पण इथं डेव्हलपमेंटच्या नावाखाली तुम्ही हा घात करू नका, ही मला विनंती आहे। तुम्ही इथल्या कुंभमेळ्याचे मंत्री आहात, तर कुंभमेळ्याचे मंत्री म्हणून तुम्ही नाशिकचा जर घात करायला निघाला असाल, नाशिककरांचा विश्वासघात करायला निघाला असाल, तर ते कदापि आम्हाला पटणार नाही। आम्ही याचा जाहीर निषेध करतो।